लाडकी बहीण योजनेअंतर्गत फेब्रुवारी महिन्याच्या निधी वितरणाच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात. मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा. पुढील 2 ते 3 दिवसात लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होणार असल्याची माहिती. धुळे महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांसाठी भाजपकडून 5 नावं निश्चित. नगर सचिवांकडे सादर केले अर्ज. परभणीमध्ये बीएडच्या सीईटी परीक्षेत सावळा गोंधळ. ऑनलाईन परीक्षेसाठी सिस्टीम उपलब्ध नसल्यानं परीक्षार्थींचा गोंधळ. परीक्षा केंद्रावरील 350 पैकी 180 संगणक रात्री शॉर्ट सर्किटने जळाल्याची माहिती. विद्यार्थ्यांना ऐनवेळी मिळाल्याने गोंधळ. पालघरच्या दापचारी दुग्ध प्रकल्पातील वीज पुरवठा गेल्या 3 दिवसांपासून खंडित. 400हून अधिक कृषी युनिटधारक शेतकरी अंधारात. वीज बिल थकीत असल्यानं पुरवठा खंडित. मुंबईच्या जुहू परिसरात 2 पोलिसांनी एका व्यक्तीचं अपहरण करत त्याला लुटलं. क्राईम ब्रांचचे अधिकारी असल्याची बतावणी करत एकाला लुटलं. दोन्ही पोलिसांना नागरिकांनी केली होती मारहाण. आरोपींना पुणे जिल्ह्यामध्ये एसीबीची मोठी कारवाई. थेट प्रांताधिकाऱ्याला 2 लाखांची लाच घेताना रंगेहात अटक. बिल्डिंग कंप्लीशन सर्टिफिकेट देण्यासाठी प्रांताधिकाऱ्याने मागितली होती लाच. मुंबईमध्ये बोरिवली स्टेशनवर थरारक प्रकार. प्रवासी रेल्वेखाली जाण्यापासून थोडक्यात बचावला. टीसीने धावत जाऊन प्रवाशाचा जीव वाचवला. 22 मार्चची घटना. जम्मू काश्मीर विधानसभेत भाजप आणि काँग्रेस आमदारांमध्ये धक्काबुक्की. काँग्रेस आमदार मोदी मुर्दाबादच्या घोषणा देत असल्यानं भाजप आमदार आक्रमक. भाजप आमदारांकडून पप्पू पप्पू अशी घोषणाबाजी. बालेंद्र शाह नेपाळचे नवे पंतप्रधान. नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी बालेंद्र शाह यांना दिली शपथ. अवघ्या 35व्या वर्षी बालेंद्र शाह नेपाळच्या इतिहासातले सर्वात तरुण पंतप्रधान. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.